अधिवेशनातील आता आरोपांना जरांगेंनी प्रत्युत्तर दिल्याचं दिसतंय। फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावर जरांगे ठाम आहेत। देवेंद्र फडणवीस मराठ्यांविरोधात काम करणारच असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। फडणवीस विरोधात असेपर्यंत आम्ही बोलत राहणार असं सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केलंय। तर शेलारांनी उगाच आम्हाला अंगावर घेऊ नये आणि फडणवीस शेलारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार असं सुद्धा जरांगे म्हणतायत। आणि मी कुठेच चुकत नाही, कुठेच गुंतू शकणार नाही असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। कोणत्याही तुरुंगात न्या, चौकशी लावा, फेस कॉलवर झालेलं संभाषण ओपन करणार असा इशारा सुद्धा सध्या मनोज जरांगेंनी दिल्याचं दिसतंय। आणि एसआयटी चौकशीवरून मनोज जरांगेंनी हा इशारा दिलाय। तर जरांगेंनी याबाबत नेमकं काय म्हटलंय पाहूयात। बोला बोला पाटील। मराठा बांधवांना एक विनंती आहे की सगळ्या माझी तब्येत एकदम आता व्यवस्थित आहे। ते नीट काल गेल्यामुळं काही मध्ये बांधवात गैरसमज झाला होता की काय नेलंय की काय अटक केली का काय, तसं काय नाही आहे। फक्त एकच तब्येत बरी आहे, मी आता व्यवस्थित होतोय। पुन्हा तुमच्या भेटीला प्रत्यक्ष मी येणार। आंदोलन मात्र आपण सगळे पहिल्यासारखे शांततेत करायचे। सगळ्या साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात करायचे। उपोषण आमरण कोणाचे सुरू असतील तर त्या बांधवांनी ते आता स्थगित करावेत आणि त्याचं रूपांतर धरणे आंदोलन किंवा साखळी उपोषणात सगळ्यांनी करावं। ते तुम्ही जे पुढचे आंदोलन करणार होतात आंतरवलीमध्ये, सरकारच्या प्रतिकृडच्या ठेवणार होतात, त्याचे पुढचे आंदोलन होते, त्याचं काय तुम्ही ठरवलंय? नाही, आता त्यांचं अधिवेशन आहे ना, त्यांचं अधिवेशन आहे, त्यामुळं ते येणार नाहीत तर आम्ही कशाला विनाकारण त्यांच्या नावानं म्हणजे स्टंट फंट नाही करता येत ना, मला कशाला ठेवायचं त्यांच्या नावानं। त्यावेळेस 600 650 अधिकारी जातात आणि ज्या मंत्र्यांनी आदेश दिलेत ना ते सुद्धा, कारण त्याच्यात गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा एकदा फोनवर सांगितलेलं आहे ती बी रेकॉर्डिंग बाहेर काढा। काय चुकीची माहिती दिली आम्हाला राव, नाही ते झालंच नसतं। तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली माहिती, कारण त्या दिवशी स्वतः गिरीश महाजन साहेब येणार होते विमानानं स्पेशल। इकडून काहीतरी काढी लावली, आम्ही निपटून घेतो असं काहीतरी गृह मंत्रालयाचे फोन येतं, तुम्ही येऊ नका आम्ही व्यवस्थित करतो, आणि ते बोललेले आहेत फोनवर, म्हणून मी गेलो नाही। फोनवर बोललेले आहेत आम्हाला, शक्यतो आमचं ते रेकॉर्डिंग बी असतात, मग ते बघायचं सांगतो मग गेले लांब घुसणार तुमच्याकडेच, आमच्याकडे नाही, कारण हल्ला होता नाही तुम्हाला माहित होतं। कारण महाजन साहेब म्हणलेले आहेत, गिरीश महाजन साहेब त्या टायमाला मला 3दा म्हणलेले आहेत फोनवर सुद्धा, आणि इथं आल्यावर सुद्धा प्रत्यक्ष एकदा म्हणलेले, इथं आल्यावर सुद्धा की ते चुकीचंच झालं, काढा तुमच्या बाईट मागच्या, ते चुकीचंच झालं, तुमच्या मागच्या बाईट काढा, कारण ते तुम्ही एकदा काढला होता, कोणता तरी मंत्री बोलला होता आणि त्यावेळेस ते म्हणले होते की हे मी आलो असतो हे होतच नव्हतं, त्याने चुकीच्या माहिती दिल्या। याचा अर्थ गृहमंत्र्यापर्यंत गुत्तेत, खास यासाठी असेल ना गोरगरिबांच्या बाजूनं, तर तिथपासून आदेश येत ना, मग हे काढा शोधून, मग होऊन द्या आता, दूध का दूध पाणी का पाणी सगळंच होऊन द्या, हा पुरंच सगळंच राज्यातलं सगळं होऊन द्या आता एकदाच, आणि पोलीस मध्ये घाला, पोलीस मध्ये घाला सगळे। शेलार असं देखील म्हटले आहेत की एक व्यक्ती म्हणजे समाज नाही, समाज आमच्या सोबत आहे, आम्ही समाजाच्या सोबत आहे। ठीक आहे, त्या शब्दाबद्दल मी जास्त आक्रस्ताळेपणा करणार, तो समाज ठरेल, ते समाज ठरेल। हा चला ओके, धन्यवाद। तो समाज ठरेल, मी तर समाजाच्या बाजून आहे कायम। मेलो बी मराठा बांधवांना जेलला बी टाकलं तुमच्याच बाजूनं, ओबीसीतूनच आरक्षण आणून दाखवेल, तुम्ही फक्त मायबाप म्हणून खंबीर उभा राहा, मी हटत नाही। त्या कुणाला म्हणलेत काय, आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत, त्यांचं त्यांना माहीत, मर्यादेच्या बाहेर आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे, बघूयात, मी एकदा ऐकून घेत होती, पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कशाला अंगावर ओढावं, पण लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा बरोबर करतो, हे सुद्धा खरं आहे। मी मराठ्यांचं काम करतो ना, गोरगरिबांचं, सत्तेचा वापर ते करणारच ना। देवेंद्र फडणवीस साहेब 100% सत्तेचा वापर करणार,
अशी शेलार साहेबाच्या खांद्यावर बंदूक ठेवू फडणवीस साहेब 100% हे करणार. हो द्या ना, आपण दिल खुलशी. हा, आपलं कारण आपल्याला माहिती आहे, आपला कुठंच दोष नाही. हा, कुठंच. मी मागच मराठ्यांना सांगितलं, मी काटा आहे मराठ्यांचा मधला आणि सरकारमधला. त्यांना सरकार आणायचं असलं तर मला गुतवायचे. आणि मी कुठं जायला तयार आहे, कोणत्या जेल लाण्याचं. अरे कुठं बी कोणची बी चौकशी सामोरं जायला तयारी. भेकाड असतो तर गप्प बसलो असतो, म्हणलो असतो आता मात्र आपला कार्यक्रम होणार आहे. अरे कुठंच नाही गुतू शकत मी. कोणाचाच फोन नाही मला पाठिंब्याचा. आणि कोणाचेच पैसे नाहीत. JCPची चौकशी कोणाचेच पैसे नाहीत. हा, कोणाचेच. आणि कोणाचा फोन बी नाही. उलट मग तुमचे फोन जास्त निघते. खास यासाठी काय, यासाठी चौकशी करणार असत ना खास निष्पक्षपाती, तर सगळ्यात जास्त फोन तुमचे आहेत मग मला. हा, आणि ते बी मग काय आहेत ते फेसकोड कॉलवर आलेलेच माहित नाही. फक्त आता ते रेकॉर्ड झाले का नाही. हा, ते फेस कॉलवर काय केलेत ना त्यांनी. हा, मग त्याच्यात तर काय काय बोललेत. मी बी ओपन करतो मग. हो द्या मग. त्याला काय, मला काय भेऊ नाही. हे बघा, मी समाजाचं, ज्याला कर नाही त्याला डर काहीतरी म्हणतात ना. तसं आहे आपला काचका. आपल्यासाठी जात दैवती. तुम्ही कसली चौकशी लावा. तुम्ही आत्ता उठ म्हणले ना, असं सलाईन धरून हातात जाईन मी तिथं. सुरू याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकायसाठी, कारण मी मराठ्यांकडून बोलतो. सावध व्हा. हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत. हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत, बाकड्या वाजायला लागलेत. अरे एवढे स्वार्थी बनताल. स्वतःच्या आई बहिणीचे तुकडे केलेत, मुंडके मोडलेत. काय काय माता माऊलीला आणखीन कंबरावर चालता येत नाही. अरे आमदारांनो, तुमची आई असेल ती. बाकडे काय वाजिता. त्या केशी मागं घ्या म्हणतोय. खोट्या केसेस केल्यात मार खाऊन. आई बहिणीच्या ना, आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभा राहा. आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता. मी फाशीवर जायला तयार आहे, पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय. तू किती अन्याय करणार का. मराठ्यांना एकच सांगतो, फक्त अर्ध्यावर सोडू नका. हो, तो म्हणतो मराठा समाज माझ्या मागे आहे, मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत. हे सगळा डाव टाकायला. आणखीन काय पक्ष असतील ना, कोणाचीच ना. रामदास आठवले साहेबांची ना, त्या हरिभाऊ राठोड साहेबाची ना, पंकजा मुंडे साहेबांची ना, महादेव जानकर साहेबाची ना, पडळकर साहेबांची. पाठबळ आहे, पाठिंबा. अरे यार, आमचा त्यांना, त्यांचा आम्हाला देणारच ना. जनता आम्ही आहे ना. मराठ्यांना फक्त एकच विनंती, षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायच्या रॅलीच्या आधी सांगितलं होतं. फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोका केले, दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. म्हणून आपल्याला ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एसपींना आणि PIला सांगून करायला लावले. दुसरं, 13 मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला. एकाची 23 कसं काय झाली ती. ॲडव्होकेट जनरल कसं काय अर्ज करतात आणि एक खाजगी याचिका करता. मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे होतं स्पेशल याचिका करता म्हणून. हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या. गुन्हे मागं घेतो, घ्यायना, अंमलबजावणी करतो, करीना. आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले. मी वळ केलं. इथं बसण्यापेक्षा तो आहे देतो, चल गुत्यो. पण निष्ठा मी विकू शकत नाही. मायबाप मराठ्यांनो, त्यांचं सरळ म्हणणं आहे 10% स्वीकारावं, तरच समाज आपल्या बाजूने होईल, नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तरच सत्ता येते. तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठीला फसू मी. आणि त्यांना माहिती आहे निष्ठावान पोरग आहे हे. समाजाला मायबाप म्हणलं हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही, याचा गेम करा. म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत. आणि गेमाला फेमाला भेट नाही हो. असलं मरण येणं लय भाग्य लागतं. आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे. अरे मी हसत मरतोय मराठ्यांना, पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं. मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांसाठी. कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला. आणि मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे. खेटा केलं किती खेटायचे, एकटा पठ्ठ्या तयार आहे. चलो धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, फक्त आता सध्या जे काही डेव्हलपमेंट झालं ते आपण सध्या अपील करतायत ते शांतीपूर्वक राहावं, जे मराठा लोक आहेत त्यांनी.
कानगिराची प्रतिक्रिया येऊ शकते आता जे घडले विधानसभेत? पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे, आज नाही. शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा. पहिल्यापासून काढा, आज नाही सांगत. जो कसला उद्रेक जाळपोळ करतो तो आपला नाही. पहिल्यापासून. कालही मी मुंबईला निघताना सांगितलं मी एकटा चाललोय. कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही, त्याला घडून आणायचे, त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र, होऊ द्यायचा नाही. आणि नाही होऊ दिला मी. परवा माघारी फिरलो. म्हणून मराठ्यांनी इथून पुढे शांततेत राहायचं. सगळे रास्ता रोको 3 तारखेचे सुद्धा धरणे आंदोलनात त्याचं रूपांतर करा, साखळी उपोषणात करा. मी येतोय तुमच्या भेटीला. आणि यांनी नाही येऊन दिलं मधीच तर जेलमधून तुमच्या संघ आहे. पण तुम्ही हटायचं नाही. माझ्या पाठीमागून मी हटत नाही. मरुस तर घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण. सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही. नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं, जातीलाच बाप मानायचं. आणि जातीचेच पोरं मोठे करायचे. स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावध राहा माझ्या पाठीशी. मला न्याय द्या, कुठं न्याय द्या. मनोज जरांगे 1 रुपयात सापडू शकत नाही कोणाला. 1 रुपयात. हे शब्द आहे शेवटपर्यंत. 6 कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला मायबाप म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं. हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार. मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार. चलो, धन्यवाद.